काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत. सर, तुम्ही 45 वर्षांचा अनुभव या विधान भवनातला सांगितलेला आहे. निधी वाटपामध्ये जर आता योग्य वाटप झाला नाही तर आगामी विधानसभेमध्ये विरोधकांना फटका बसू शकतो. नाही, मी 40 वर्ष या विधानसभेचा सदस्य आहे. यापूर्वी कधीही तक्रार अशी झाली नाही की निधी वाटपामध्ये फरक केला जातो आमदारांमध्ये. शेवटी समतोल विकास कशाला म्हणतात? सर्वांचा विकास झाला पाहिजे. तुम्हाला राजकारण करण्याच्या जागा खूप असतात, तिथे राजकारण करता येत असतं. पण ह्या सरकारमध्ये असं दिसतंय की सत्ताधाऱ्यांना खूप निधी द्यायचा आणि विरोधकांना मात्र त्याची गळचिपी करायची, हा पद्धत त्यांची चाललेली आहे. जनता हे सर्व पाहते आहे, त्यामुळे जनतेच्या सर्व लक्षात येतं आहे. जनता भारतीय जनता पक्षाला, त्यांच्या मित्रांना, महायुतीला याबाबतीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जनता विरोधक असतील, अन्याय हा सरकारकडून होतोय, नेहमी वारंवार तुम्ही म्हणत आलेलात. आज अर्थसंकल्प सादर होतोय, काय वाटतं याच्यातून काय मिळेल? नाही, अर्थसंकल्प हा खरं म्हणजे समतोल विकासाचा असला पाहिजे, हे तर धोरण त्याचं असलं पाहिजे. परंतु राजकारणाकरता अर्थसंकल्प सादर करू नये, तर समतोल विकासाचा तो असला पाहिजे, याची काळजी त्यांनी घ्यावी. एक शेवटचा प्रश्न माझा, महाराष्ट्र हा 6व्या क्रमांकावरती घसरलेला आहे, कसं पाहतं या सगळ्यामध्ये? नाही, असं आहे की आपलं राज्य सरकार जर गुजरातकडे पाहून त्यांच्या विकासाकरता काळजी घेत असेल आणि महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करीत असेल तर वेगळं काय घडणार? हेच घडणार. धन्यवाद. तर आपण पाहतो हे होते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आपण पाहतो एकंदरीत महाराष्ट्राचा जो क्रमांक आहे तो 6व्या क्रमांकावरती घसरलेला आहे. याशिवाय मध्ये निधी वाटपाचा जो मुद्दा होता त्याच्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरी सह वैभव पाटील, मुंबई.